सोलापूरच्या या हत्तुरेला महिलेने थेट धमकी दिली आहे. तुझ्या विरुद्ध बलात्काराचा मी गुन्हा दाखल करेन, तू जर मला पैसे मागितले तर तुझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी एका तरुणीनं मीनाज हत्तुरे यांना दिली आहे. या प्रकरणी लवनीत कौर नामक तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि धमकी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय. इंस्टाग्रामवर ओळख झाल्यावर तिनं मीनाज हत्तुरे याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ट्रेडिंग अकाउंट उघडून देण्याच्या बहाण्यानं जवळपास 9 लाखापेक्षा अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत अधिक माहिती अशी की कर्णिक नगरातील रहिवासी मीनाज रशीद हत्तुरे यांची जुलै 2023 मध्ये लवनीत कोरीची इंस्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर उभयंतांच्या भेटीगाठी झाल्या. लवनीत कौर हिनं मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करते, तू माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेस तर तुझे ट्रेडिंगसाठी अकाउंट काढून देते, तुला चांगला नफा मिळवून देते, असं सांगितल्यानंतर मीनाज हत्तुरे यांनी तिला होकार दिला आणि 9 नोव्हेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत मीनाज हत्तुरे याने वेळोवेळी नवनीत कौर हिच्या मोबाईलवर गुगल पे, फोन पे, पेटीएम द्वारे रक्कम पाठवित गेला. तिनं ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात हत्तुरे यांच्याकडून 9,22,000 रुपये इतकी रक्कम घेऊन फसवणूक केली. लवनीत कौर ही ट्रेडिंग करत नसल्याचं मीनाज याला समजलं तेव्हा त्याने तिच्याकडे पैसे मागितले. तुझ्या विरुद्ध बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा मी दाखल करण्याची अशी धमकी यावेळी त्याला दिली. या प्रकरणी मीनाज हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार 9,22,000 रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी लवनीत कौर राहणार मीरा अपार्टमेंट सेक्टर 12 प्लॉट नंबर 200 राधाकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राहणार चंदीगड पंजाब हिच्या विरुद्ध बहादवी कलम 420 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस बनसोडे हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.